म्हणे नाही, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार. झालेलं आहे शॉपिंग. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. डेली व्लॉगला मी परत ऍक्च्युअल मध्ये सुरुवात केलेली आहे. काय थोडे दिवस नजर लागते, मूड ऑफ होतोय, म्हणजे एनर्जी राहत नाही. परत सुरुवात करतोय अशी तर आहे आपली. ठीक आहे, काही विषय नाही. आणि आता तर इगो आले म्हणले हो भाई, रोज टाकलेच पाहिजे, विषयच नाही आता. सो सीन असा आहे गाईज, 1 वाजलेले आहेत आणि नहा धोके फ्रेश होके तुमचा भाऊ निघालेला आहे. ऍक्च्युली आज कोणच घरी नाही, पोरांना फोन केलं, सगळी पोरं बाहेर आज. सो म्हणलं घरी बोर होण्यापेक्षा थोडीशी काम तरी आटपावी. बर्थडेच्या दिवशी आपण पीटर इंग्लंड मधून शॉपिंग केली ती 7-8-10 हजाराची. पण सीन काय आलता, अल्ट्रेशन राहिलेलं. ऍक्च्युली तो तुम्ही म्हणताल बर्थडेच्या दिवशी याने नुसते टी शर्ट वर शर्टच घाला ना. शर्ट एवढे घेतले 5-6 पण एक पण मला फिट होत नाहीये. ऍक्च्युली ते पीटर इंग्लंडला काय एम साईज माझी आहे, पण त्याला तरी पण अल्ट्रेशन लागतच. सो त्या दिवशी गडबडीच्या नादात आपण अल्ट्रेशन केलंच नाही. सो मग आज म्हणलं वेळ आहे, सो अल्ट्रेशन करून येऊयात आपण. पोरांना फोन केला पण कोणच नाही जागे. म्हणलं जाऊ दे, घरी बसून बोर होण्यापेक्षा जाऊन येऊ, अल्ट्रेशन तरी करून येऊ. क्वालिटीज बाय द वे, बर्थडेचे लॉग कसे वाटले तेही कमेंट करून नक्की सांगा. आता जातो आणि अल्ट्रेशन वगैरे करतो. अँड देन व्हॉट हॅपन्स, स्टे ट्यून गाईज. बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. बाय द वे, जरा मागचे 2-3 व्लॉग बघून माझ्या हितचिंतकांनी, माझ्या सपोर्ट सिस्टीम लोकांनी जे मला फोन केले की नक्की काय चाललंय व्लॉगवर, एवढा शाब्दिक गुन्हेगार का झालेला आहे तू, नक्की काय विषय, एवढा टूचून कोणाला बोलतोय का काय बोलतोय. म्हणलं टूचून नाही बोलत आहे, जे मला फील होतंय तेच बोलतो मी, तुम्हाला माहिती आहे. ते पण बोलले भाऊ तू रिअल बोलतो, काय आहे ते काय नाही, तुझा स्वभाव तू काय ते आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. शून्यातून तू वर आलेला आहे हे पण आम्हाला माहिती आहे, आणि तू का बोलतो, कशामुळे बोलतो हे पण आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे म्हणले तू काही लोड घेऊ नको आणि असल्या फालतूच्या कॉन्ट्रोवर्सीत, ऑनलाईन कॉन्ट्रोवर्सीत पडू नको. म्हणले तू स्वतः लक्ष दे, लोकांच्या नादी लागू नको. लोकांचं कामच असतं पाय ओढणं, कमी लेखणं, मागून शिव्या देणं वगैरे वगैरे, किंवा मग स्टेटस लावायचे आपले बऱ्याच, नाही का ह्यो असा ह्यो तसा. म्हणले फालतूच्या कॉन्ट्रोवर्सीत पडूच नको तू. आणि शुभम शिवरकरने स्वतः लक्ष दिलेलं आहे. लोकांच्या नादी लागण्यापेक्षा तेवढी एनर्जी मी स्वतः खर्च केलेली आहे स्वतःला इम्प्रूव्ह करायला. त्यामुळं शुभम शिवरकर तेव्हा 0 होता आणि आता लय काय. त्यामुळं मला तरी असंच वाटतं भाऊ, खरं लोकांच्या नादी लाग. मोकर कोणीतरी पिन मारली म्हणून मग आपण पण चार्ज व्हायचं ना. आपली एनर्जी फालतूच्या गोष्टी वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या प्रगतीवर तेवढी एनर्जी घालवली तर ह्याच्यापेक्षा पण पुढे जाईल आपण. तर हे आजचं व्लॉग मध्ये शेवट असेल, मी असं बोलतोय नाही का, उगाच टोमनं पिमनं मारतोय. मला माझ्या प्रगतीवर फोकस केलेला आवडेल. लोकांचं काय आहे, लोक शिव्या देतच राहणार मागून, पण ते शिव्या देऊन पण तिथंच आहे आणि मी न लक्ष देऊन पण पुढे. हा फरक आहे फक्त. ती म्हणे नाही, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार. दॅट्स इट. हायवेला पोहोचलेलो आहे, जाऊ पीटर इंग्लंडला जाऊ. मे बी अजून काय आवडलं मला त्या दिवशी 2-3 शर्ट अजून पण लय आवडलेले, पण सीन काय आला, शेट बिल भरणार होता ना, त्यामुळे मी कमी घेतलं. कसं आहे, मला आवडत नाही तिला खर्च करायला हवाय. कसं होतं ते, मला ती मस्त इंडिपेंडंट आहे, तिचा मस्त पेमेंट आहे, तिला मस्त पेमेंट असतं तिच्याकडं. पण तरी काय होतं, काय विषय काय माहिती मला आहे ना, तिचे पैसेच खर्च वाटत नाही. तिचे पैसे कसे इन्व्हेस्ट होतील, किंवा काय ती नवीन प्रॉपर्टी घेईल, किंवा काय सोनं नाणं कर, किंवा बिशा लाव, हे मी तिला शिकवतो. मग आज शेवटचं बोलत होतं रे ब्लॉग मध्ये, उद्यापासून हे विषय नाही ना काढणार. लोकांना पण कमेंट येऊन विचारू पण नका, हे भाऊ कुठे आहेत, ते भाऊ कुठे आहेत, सोन्या कुठे, मोन्या कुठे, गोन्या कुठे, टोन्या कुठे. मग मी आजच्या असं विचारायला सलमान खान कुठे, शाहरुख खान, ती लेवल, खरं ती लेवलची माणसं आहेत, मग काय वाटायचं नाही. पीटर इंग्लंड. सो चला अल्ट्रेशन करू, काय आवडतंय का नक्की ते पण बघू.
शॉपिंग बॅग शॉपिंग बॅग शॉपिंग शॉपिंग बॅग शॉपिंग बॅग शॉपिंग बॅग शॉपिंग शॉपिंग बॅग नुसत्याच झाल्यात बॅग्स नुसत्याच झाल्यात बॅग्स मॉकर झाल्या फाटल्या रे फाटल्या बॅग्स फाटल्या बॅग्स. सो चला किती वेळ लागतोय काय माहिती बाबा. आता ते अल्ट्रेशन करायला ना गावकडेच काम होईल. वेळ लागला तर बिल लागेल. बिल किती हजाराचे बघा. 2-3 हजाराचे शर्ट आहेत ते यायला. आता हे 3 शर्टाचं बिल आहे. किती होतं टोटल बिल किती झालं 13,993 म्हणजे 14,000 रुपये बिल झालं ओव्हरऑल. 14,000चे कपडे. 2 वाजलेले आहेत. 2 तास लागतील अल्ट्रेशनला. सो म्हणलं येतं घरी जाऊन. चला जाऊया घरी. गाडी वॉश करावी वाटते. लईच घाण झाली. बघूया कंटाळा आला. मला भूक लागली. आता घरी जाऊन जेवतो पहिला. बाहेर खायची बी इच्छा नाही मला. आता घरीच जेवणार मी. 4-5 दिवस झालं कंटिन्यू बाहेरच खातोय. सरताच सारखं नाही राव. सरताच आपला 2 मिनिटात ओके. एक शर्ट आहे अल्ट्रेशन करून 2 मिनिटात ओके काम करून देतो. जरा वेगळा सीन आहे. पार बिल करा हे करा. तरी नशीब ते बिल मी ठेवलेलं. म्हणजे एवढं पण नाही. एकदम नॉर्मल फिटिंग करायला लागणार आहे तो. सो चलो. आणि जरा 2 टी-शर्ट मला लय आवडले आत्ता मी बघितलेले. पण काय झालंय सगळं पीटर इंग्लंडचे 7-8 शर्ट झाल्यात. त्यामुळं मग नको म्हणलं. मे बी आता 4 वाजता आलो ना. शेजारीच व्हॅन हुसेन पण आहे LP पण आहे. सो तिथं जाऊन 2-3 टी-शर्ट तरी घेतो. काय उन्हाळ्याचं टी-शर्ट्स जरा कम्फर्टेबल पडतात शर्टपेक्षा ॲज कम्पेअर टू शर्ट्स. परत त्याला इस्त्री करा हे करा ते करा. ते शर्ट घातलं ना मग लय पंक्च्युअल राहायला लागतं नाही का. एकदम व्यवस्थित बसायला पिसायला. का तर ते चुरगायचं फिरगायचं. टी-शर्टचं बरं एकदा टाकला की 2-2 दिवस विषयच नाही. सो चला आता जाऊया घरी. मला भूक लागलेली आहे. पण सीन असं झालाय पहिल्यांदाच असं व्हायला लागलं की मला आता बाहेरचं खाऊ वाटाना. कारण 4-5 दिवस झालं कंटिन्यू बाहेरचं चबारतोय. घरी जेवायचा विषयच नाही. त्यामुळं मग आज बाहेरचं खायचीच इच्छा नाही मला. आज घरी जेवूया. आपलं जे केलं असेल बटाट्याची भाजी का चपाती किंवा काय वांग टांग तसलंच खाऊया आपलं. चलो. आणि होळीचं नियोजन चालू आहे. बघूया सांबाटाच्या शोला मे बी जाईल किंवा किंगच्या शोला जाईल. शेट तर म्हणते मुंबईलाच या. पण बघू कसं काय होतं. आता ते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा कळेलच. आणि बाय द वे गाडी आहे ना गाडी 10, 12, 13 लय 15 त्याच्यावर गाडी ॲव्हरेजच देत नाही आता. म्हणजे 10 आणि 12च्या ॲव्हरेजने आहे ना गाडी रोज घेऊन फिरतोय मी. इव्हन मला लोक विचारायला 2 व्हीलर आहे का विकल्या. म्हणजे 2 व्हीलरला हात लावायचा पण संबंध येत नाही मला. रोजचं नाही म्हणता रोजचं आहे ना माझं 1000 रुपयाचं पेट्रोल जातं. रोजचं 1000 रुपयाचं पेट्रोल माझं जातात मला. सो चलो घर पे जाएंगे. 2:30 वाजलेले आहेत. भूक लागलेली आहे मला. जेवतो जरा वेळ बसतो अँड देन परत जाऊ पीटर इंग्लंडवरून ते कलेक्ट करू अँड मग LP किंवा व्हॅन हुसेनला वगैरे जाऊयात. आणि जरा 2-3 टी-शर्ट्स अजून बाय करूयात. अँड देन लेट्स सी व्हॉट हॅपन्स. A few moments later. सो काही चला 5 वाजलेले आहेत. आमच्या आई साहेबांना ड्रॉप करून आपण निघालेलो आहे पुढं अल्ट्रेशनचे कपडे आणायला. काय वाजते काय ना मागं टुक टुक टुक. ऊन तर कसलं आहे 5 वाजता पण बाहेर फिरो पण वाटत नाही. कंटिन्यू गाडीचा AC फुल असतोय. कंटिन्यू पेट्रोल जळत असतंय गाडीचं. काय नसताना चक्रा मारतो. आता काहीच गरज नाही 4 व्हीलर घेऊन जायची मला. 2 व्हीलरवर पण मी 10 मिनिटात जाऊन आलो असतो. नुसतं बॅग घ्यायचं तर निघायचंय. पण तरी पण मला किती माज असावा बघा ना तुम्ही. काय बोलायचं चालायचं. चला. सो चला गाईच पोहोचलेलो आहे आपण पीटर इंग्लंड. चालू एवढी गर्दी काय पीटर इंग्लंडला. काय चालू आहे नक्की काय माहिती काय चालू आहे. चला आपला सो गाईज चला झालेलं आहे शॉपिंग. 1 2 3 हे 2 आहेत.
ह्यात 2 आहेत आणि ह्यात 1 आहे. नाही, ह्यात 2 आहेत अजून मे बी. काय एक आहे? हां, 5 शर्ट आहेत टोटल. सो चला. वेलकम शिवारकर फॅमिली. धन्यवाद सिरी नाही, धन्यवाद सुझुकी. सो मंडळी झालेले आहेत. मी आता ट्राय पण नाही केले, मी तसंच घेऊन चाललोय. बघू आता कडे कंटाळा आलाय मला. केले असतील व्यवस्थित, एवढा काही सीन नाही. बघू तरी घरी गेल्यावर एकदा ट्राय मारतो आणि मग बघू काय करायचं. मला लय कंटाळा आलाय, कुठे सांगत गाडी चालवायचं आहे. मला कोणतरी ड्रायव्हर पाहिजे. तर एवढी तर कुवत नाही आपले ड्रायव्हर ठेवायचे. ड्रायव्हर ठेवण्यापेक्षा मी अजून एक नवीन गाडी घेईल आणि ती चालवेल कवर बी. आता मे बी गाडी सर्व्हिसिंगला द्यायला लागेल. 5000 किलोमीटर झालेले. शिपट का दिसते. थांबू बरं जरा. दिवस आठवायला लागले तर माहितीये का, खोटं नाही सांगत, जुने दिवस आठवायला लागले. 2 व्हीलरवर व्लॉग काढायचो ना, मला लय त्रास व्हायचा. म्हणजे लाईक मी अजून पण लोकांमध्ये व्लॉग शूट करायला लाजतो. आणि तेव्हा 2 व्हीलरवर काय असायचं, 2 व्हीलरवर लगेच लक्ष जातं लोकांचं की असं मोबाईल धरलाय आणि बोलतोय, नाही का. तसं 4 व्हीलरमध्ये कसं सेट केला बोलू शकतो, किंवा असं जाता येतात लोक एवढी लक्ष देत नाही गाडीत. तसं 2 व्हीलरवरले लक्ष द्यायचे. तेव्हा मी कसे दिवस काढले तर माझं मला खरंच माहिती. 2 व्हीलरवर मी कसं इकडं तिकडं बघून पटकन बोलायचो आणि मग गाडी काढायचं. बाबा काय सांगू, एका हाताने असे 2 व्हीलर चालवायचो, असा मोबाईल धरायचो. दिवस सगळे बघितले तो आपण. आणि त्याच दिवसाची परतफेड म्हणून देवाने आपल्याला आत्ता ह्याच्यात बसवलेलं आहे. होप सो. आपले कष्ट इतके प्रामाणिक आहेत ना, होप सो देव लवकरच आपल्याला ब्रँडमध्ये पण बसवल. सध्या तसं मला काही एवढं म्हणजे आता मला काय म्हणतात हे नाही, एवढ्या अपेक्षा नाही राहिलेल्या जास्त. सुखी आहे मी, सगळं आहे माझ्याकडं. त्यामुळे देवाकडून अजून एवढ्या काय अपेक्षा राहिलेल्या नाही. तसं मस्त ब्रँडची गाडी घेणं ही अपेक्षा आहे माझी एक, आणि थार घ्यायची अपेक्षा आहे. सो बघूया देवाच्या कृपेने होप सो लवकरच आपलं ते पण स्वप्न पूर्ण होईल. आणि तुमची साथ असल्यावर जगासोबत पण लढू आपण, काय विषय नाही. 2-4 टारकेंनी आपल्याला बदनाम केलं म्हणून आपण तसंच होत नाही ना. तुम्ही मला साथ द्या, तुमचा भाऊ लवकरच नजारा बदलून टाकेल सगळा. सो काय चला पोचलेलो आहे. नुसतं याचं चालू आहे बाबा आपली, काय कारण आहे. राणी आमची म्हातारी तर काय बोला. अरे आमच्या बेडरूम मध्ये बी आहे ना, बेडरूम मध्ये पण ऑटोमॅटिक फॅन आहे. तो ऑटोमॅटिक दिसलं का. काय बोलायचं लोकांचं, कोणाचं काय फाटकेत नाही. Meanwhile, काहीच 11:30 वाजले रात्रीचे आणि व्लॉग एंड करतोय आज. मला तर असं वाटतंय भरपूर दिवसानंतर मी प्रॉपर व्लॉग एंड करतोय की सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. एंड ऑल काय करतोय तर एक तर आहे ना, व्लॉग स्टार्ट करायचं माझ्या लक्षात राहत नाही, तर एंड करायची लांबची गोष्ट आहे. ठीक आहे, काय विषय नाही. सो आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर, मेन म्हणजे सबस्क्राईब करून टाका. आता जे आहे ते रिअली, आणि 100K व्हायला वेळ जरी लागला तरी पण जेवढा काउंट वाढेल तो खास शुभम शेअरकरसाठी असेल, त्यामुळे लोड नाही. आणि आम्ही होळीचे तिकीट्स बुक करत होतो. होळीला मस्त पार्टीला जाणार आहे आपण, 15-20 जण आहे. ऑब्व्हियसली शेट पण आहे, अजून कोण बोलावलेलं आहे. वैयक्तिक ग्रुप स्थापन केलेला आहे आपण आपला. सो 15-20 जण सांबाटाच्या शोला मे बी जाईल किंवा किंगच्या जाईल. अजून बुकिंग नाही केलं, बघूया उद्या बुकिंग करतो. आणि होळीला आपण असणारी पार्टी. स्टे ट्यून गाईज. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.